विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण पाहिलं की भारताच्या कृषी विपणन व्यवस्थेत किंवा भारताच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत अनेक दोष आहेत आणि त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादकतेवर आणि विक्री वाढाव्यावर होत असतो, शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं दारिद्र्य हे वर्षानुवर्ष टिकून राहतं. शेतकऱ्याचं दारिद्र्य दूर करण्यासाठी तसंच उत्पादन वाढीची त्याला प्रेरणा मिळण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारांनी कृषी विपणन व्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या आहेत. तर आजच्या पिरियडला आपल्याला त्या मुद्द्याचा विचार करायचा आहे. तो मुद्दा म्हणजे भारतीय कृषी विपणन व्यवस्थेतील सुधारणा. तर या मुद्द्यामध्ये आपण शासनाकडून कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत याचा विचार करणार आहोत. तर पहिली सुधारणा शासनाकडून अशी करण्यात आली ती म्हणजे नियंत्रित बाजाराची स्थापना. भारतात नियंत्रित बाजाराची स्थापना करण्याची कल्पना तशी इंग्रज सरकारने 1897 मध्ये मांडली होती आणि त्यानुसार एक करार करण्यात आला होता. पण त्यानंतर बाजाराच्या स्थापनेसाठी इंग्रज सरकारने फारसे प्रयत्न केले नाहीत. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भारतातील बहुतेक राज्यांनी नियंत्रित बाजाराची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले. तर हे नियंत्रित बाजार काय आहे, नियंत्रित बाजाराचा उद्देश काय, नियंत्रित बाजाराची रचना कशी असते, त्याचं कार्य कोणतं आहे याचा विचार आता आपण करूया. तर प्रथम आपण नियंत्रित बाजाराचे उद्देश बघूया. तर नियंत्रित बाजाराचा पहिला उद्देश शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळवून देणे. दुसरा उद्देश बाजारातील मध्यस्थांची संख्या कमी करणे व त्यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणे. तिसरा उद्देश उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातील किंमत प्रसार कमी करणे. चौथा उद्देश बाजारात शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबविणे. तर अशा रीतीने नियंत्रित बाजाराचे हे प्रमुख 4 उद्देश आहेत की शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळवून देणे, बाजारातील मध्यस्थांची संख्या कमी करणे, उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातील किंमत प्रसार कमी करणे आणि बाजारातील शेतकऱ्यांचं होणारं शोषण किंवा पिळवणूक थांबवणं. तर आता आपण नियंत्रित बाजाराची रचना आणि कार्य या मुद्द्याचा विचार करू. नियंत्रित बाजारपेठेची स्थापना कायद्यानुसार एखाद्या विशिष्ट शेतमालासाठी किंवा काही शेतमालासाठी केली जाते. एखाद्या विशिष्ट शेतमाल किंवा काही शेतमाल याचा अर्थ एखाद्या विशिष्ट प्रकारचं शेतमाल. आता त्यामध्ये कापूस असेल, ऊस असेल, तर असं किंवा अन्नधान्य. तर अशा रीतीने नियंत्रित बाजाराची स्थापना ही एखाद्या विशिष्ट शेतमालासाठी किंवा काही शेतमाल म्हणजे त्यामध्ये वेगवेगळी पिकंसुद्धा येतात. तर अशा रीतीने काही शेतमालासाठी करण्यात येते आणि त्यासाठी राज्य सरकारकडून एक बाजार समिती स्थापन केली जाते. या बाजार समितीत राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, दलाल, अडते आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रतिनिधी त्यामध्ये असतात. म्हणजेच नियंत्रित बाजार साठी जी समिती स्थापन केली जाते, नियंत्रित बाजारावर कंट्रोलिंग करण्यासाठी ही समिती स्थापन केली जात असते आणि या समितीमध्ये शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतात. त्याचप्रमाणे राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, दलाल, अडते यांचे प्रतिनिधी असतात. आणि या बाजारात अशा रीतीने सर्वांना प्रतिनिधित्व असल्याने ही एक समिती सर्वसमावेशक असते. सर्व प्रतिनिधींची नियुक्ती ही सरकारकडून विशिष्ट काळासाठी केली जात असते, विशिष्ट मुदतीसाठी केलेली असते. आणि या बाजारामध्ये जे दलाल कार्यरत असतात तर त्यांचं व्यवहाराचं नियमन करणं, मालाची प्रतवारी करणं, लिलाव करणे ही कामे करण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असते. तर भारत सरकारच्या विपणन संचालनालयाकडून निवडक नियंत्रित बाजारांना तंबाखू, ताग, कापूस, भुईमूग इत्यादी व्यापारी पिकांची उत्पादकांच्या पातळीला प्रतवारी करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जात असतं आणि बाजारात मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक मदतसुद्धा पुरवली जात असते.
तर भारतामध्ये अशा नियंत्रित बाजारांची संख्या 1951 म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1951मध्ये 265 होती. ती दुसऱ्या योजनेच्या शेवटी म्हणजेच 1961मध्ये 1000पर्यंत वाढली. 90-91मध्ये ती 6640 झाली आणि 31 मार्च 2005पर्यंत ती संख्या 7521पर्यंत वाढली. तर अशा रीतीने नियंत्रित बाजारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याची आपल्याला नियंत्रित बाजारांची संख्या वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठी त्याच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी अशा रीतीने नियंत्रित बाजाराची स्थापना ही करण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे सहकारी विपणन. कृषी विपणनाची समस्या सोडवण्यासाठी सहकारी विपणन संस्थेकडे पाहिलं जात असतं. केवळ नियंत्रित बाजाराची स्थापना करून शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीचे प्रश्न सुटणार नाहीत. हे लक्षात आल्यावर सहकारी संस्थांमार्फत शेतमालाची खरेदी आणि विक्री करणं आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं या उद्देशाने सहकारी विपणन संस्थांची स्थापना ही करण्यात आली. तर सहकारी विपणन संस्थांची रचना या मुद्द्याचा आता आपण विचार करूया. भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सहकारी विपणन संस्थेची रचना सहकारी पतसंस्थांसारखी आहे. म्हणजे सहकारी पतसंस्था जशा त्रिस्तरीय आहेत, केंद्र स्तरावर, राज्य सरकारवर, राज्य पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर, तर अशीच आहे. पण काही राज्यांमध्ये मात्र ती द्विस्तरीय आहे. तर ग्रामीण पातळीवर कार्य करणाऱ्या प्राथमिक विपणन समिती असतात. मध्यवर्ती सहकारी विपणन संस्था ह्या जिल्हा पातळीवर असतात आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी विपणन समिती असते. तर राज्य सहकारी विपणन समिती ही शिखर संस्थेचं काम करते आणि राष्ट्रीय पातळीवरती ज्याला आपण नाफेड म्हणतो, तर ही शिखर संस्था असते नाफेड. तर नाफेडचा फुल फॉर्म असा आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. यालाच मराठीत म्हणतात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ. आणि नाफेड, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, याचा शॉर्ट फॉर्म नाफेड असा केलेला आहे आणि त्याला मराठीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ असे म्हणतात. आणि ही जी नाफेड संस्था आहे ही शेतमालाचा निर्यात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तर शेतमालाची निर्यात करण्यासाठी सुद्धा नाफेडची स्थापना ही करण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने सहकारी विपणन संस्थाची रचना ही त्रिस्तरीय असते. तर आता आपण बघूया याच मुद्द्यातला पुढचा भाग, सहकारी विपणन समित्यांची कार्य. आता सहकारी विपणन संस्था या स्थापन केल्या जातात, मग त्यांची कार्य कोणती आहेत याचा विचार आता आपण करूया. तर सहकारी विपणन संस्था या सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या असतात. ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या प्राथमिक संस्था सभासदांचा शेतमाल खरेदी करून एकत्र करतात. तर ग्रामीण भागामध्ये ज्या प्राथमिक स्तरावरच्या संस्था असतात तर त्या शेतकऱ्यांचा माल हा खरेदी करून एकत्रित करतात. नंतर तो माल त्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी विक्रीला नेतात आणि या पद्धतीमुळे मध्यस्थांची साखळी टाळली जाते आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत ही दिली जाते. तर अशा रीतीने प्राथमिक स्तरावरील संस्था शेतकऱ्याचा माल एकत्रित करून खरेदी करतात आणि नंतर तो विक्रीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी नेत असतात. सहकारी विपणन समित्यांचं दुसरं कार्य म्हणजे शेतकऱ्यांच्या सौदाशक्तीत वाढ. संघटित व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना असंघटित शेतकऱ्यांची सौदाशक्ती ही अपुरी पडते. आपण दोषांमध्ये पाहिलेलंच आहे की बाजारपेठेमध्ये शेतकरी हा असंघटित असतो, तो एकटा पडतो आणि याचा फायदा व्यापारी वर्ग घेत असतो. तर सहकारी संस्थांच्या रूपाने शेतकरी संघटित होतो, कारण या सहकारी संस्थेवरती शेतकऱ्याचे सुद्धा प्रतिनिधी असतात
आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना माहीत असतात आणि म्हणून संस्थेचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांमार्फत मालाची खरेदी होते आणि तो माल थेट बाजारात उपभोक्त्यांना विकला जातो. तर अशा रीतीने शेतकरी जास्त किंमत मिळवण्यात त्यामुळे यशस्वी हा होत असतो. दुसरं कार्य म्हणजे खर्चात घट. शेतमालाच्या मोठ्या प्रमाणावरील विक्रीचे फायदे मिळून निरनिराळ्या खर्चाचे प्रमाण कमी करणं शक्य असते. तर माल एकत्रित करणं, तो साठवणं, त्याची वाहतूक करणे इत्यादी कामासाठी जर शेतकऱ्याने स्वतंत्रपणे खर्च केला तर तो खूप जास्त होतो. पण सर्व शेतमाल एकत्र करून एकत्र वाहतूक केल्यास स्वस्त दरात वाहतूक करणे शक्य होते व खर्चात बचत होते. म्हणजेच यामध्ये अशा पद्धतीने शेतमालाची विक्री करणं शेतकऱ्याला सुद्धा परवडतं आणि सहकारी विपणन संस्थेला सुद्धा परवडत आहे. कारण एकाच वेळेला सहकारी विपणन संस्था सर्व शेतकऱ्यांचा माल एकत्रित करते आहे आणि तो विक्रीसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नेत असते. मग ही मालाची वाहतूक एकत्रितपणे होत असते आणि त्यामुळे सहकारी संस्थांच्या खर्चातही बचत होत असते. तिसरा मुद्दा आहे सहकारी विपणन समितींच्या कार्यामधला साठवणुकीच्या सोयींची उपलब्धता. तर सहकारी विपणन संस्था या ग्रामीण भागात आणि तालुक्याच्या पातळीवर गोडाऊनची व्यवस्था सुद्धा करत असतात. एवढंच नाही तर त्या कोल्ड स्टोरेजची उभारणी सुद्धा करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची साठवणूक करण्यासाठी एक ठिकाण मिळत असतं आणि शेतकऱ्याकडून अगदी मोजकं भाडं घेऊन तो माल ठेवला जात असतो. चौथं कार्य आहे मध्यस्थांचे उच्चाटन. शेतमालाची खरेदी सहकारी संस्थांमार्फत केली जाते. तो शेतमाल गोळा करून त्याची प्रतवारी करून संस्थांमार्फत मोठ्या बाजारांमध्ये म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी विक्रीसाठी नेला जातो. त्यामुळे व्यापारी, दलाल, अडते अशी मध्यस्थांची साखळी आपोआपच दूर होते आणि शेतकऱ्याला जो खर्च करावा लागत होता तो खर्चसुद्धा त्याचा वाचत असतो आणि त्याच्या उत्पन्नात त्यामुळे वाढ होत असते. पाचवा मुद्दा उत्पादक आणि उपभोक्ता प्रत्यक्ष संबंध. तर सहकारी विपणन समित्याचं पुढचं कार्य म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यात प्रत्यक्ष संबंध घडून आणणे. मध्यस्थ वर्ग, उत्पादक शेतकरी आणि उपभोक्ता या दोघांचं शोषण करतात. तर मध्यस्थ वर्ग अशा रीतीने उत्पादक शेतकऱ्यांचंही शोषण करत होता, उपभोक्त्यांचंही शोषण करत होता. तो मोठ्या प्रमाणावर किंमत प्रसार करतो आणि शेतकऱ्याला मात्र अल्प किंमत देतो. यात शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि ग्राहकांना जास्त किंमत द्यावी लागते. कारण तो कमी किमतीला शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो आणि जास्त किमतीला विकत असतो. यामुळे ग्राहकांचंही नुकसान होत होतं, उपभोक्त्यांचंही नुकसान होत होतं आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत होतं. तर सहकारी संस्था काय करतात? उत्पादक आणि उपभोक्ते या दोघांची मध्यस्थी करतात आणि यामुळे काय होतं, शेतकऱ्याला सुद्धा योग्य किंमत मिळते आणि उपभोक्त्याला सुद्धा नुकसान सहन करावं लागत नाही. सहावं कार्य आहे विविध क्रियांचा समन्वय. शेतीच्या उत्पादनाशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचा समन्वय असल्याने अनेक फायदे मिळतात. तर सहकारी संस्थांमार्फत कर्ज पुरवलं जातं. तर शेतमालाची विक्री करताना आपोआपच कर्जाची वसुली होत जाते. कृषी माल तसाच बाजारात नेला तर किंमत कमी मिळते. त्याची जर प्रतवारी केली, चांगला वाईट माल वेगळा केला, त्याचं पॅकेजिंग केलं, त्याच्यावरती काही प्रक्रिया केली तर त्यामुळे मालाचा दर्जा हा सुधारतो आणि मालाला किंमतही जास्त मिळते. आपण साधं भाजी बाजारात गेल्यावरती पाहतो की ज्या ठिकाणी छानपैकी बॉक्समध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत, छानपैकी अगदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, त्याला जास्त किंमत मिळते आणि ढीग पद्धतीने कशा तरी भाज्या ठेवलेल्या आहेत तर त्याला किंमत मिळत नाही. तसंच अन्नधान्याचं सुद्धा असतं. अन्नधान्य जर व्यवस्थित साफ करून ठेवलं गेलं तर त्याला जास्त किंमत मिळते आणि असंच ढीग पद्धतीने चांगल्या वाईट धान्याची सरमिसळ करून ठेवलं तर त्याला कमी किंमत मिळत असते. तर सहकारी पतसंस्थांमार्फत अशा रीतीने तिहेरी संगम करता येतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला
मिळत असतो. म्हणजे एकतर कर्ज वितरण करणं, कर्जाची वसुली करणं आणि मालावरती प्रक्रिया करणं किंवा मालाची प्रतवारी करणं, आणि यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा मिळत असतो. 7वं कार्य आहे साधन सामुग्रीचा पुरवठा. तर सहकारी विपणन संस्थेमार्फत शेतीसाठी लागणाऱ्या आदानांचाही पुरवठा केला जातो. म्हणजे शेतीसाठी जी अवजारं लागतात ती अवजारंसुद्धा सहकारी संस्थेमार्फत पुरवली जात असतात. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांमार्फत या आदानांच्या किमती जास्त आकारल्या जातात. त्यात शेतकऱ्याची फसवणूक होण्याची शक्यता असते. पण या सहकारी संस्थांमार्फत योग्य किमतीत त्यांना आदाने मिळत असल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होतो. आणि शेवटचं कार्य म्हणजे विपणनातील लाभांचे वाटप. तर विपणन संस्था ना खरेदी विक्री व्यवहारातून जो नफा मिळतो तो भागधारकांमध्ये म्हणजे संस्थांच्या सभासदांमध्ये विभागला जातो आणि या रूपाने सुद्धा शेतकऱ्यांना नफ्याचा काही भाग मिळू शकतो. तर अशा रीतीने विपणन संस्थांना खरेदी विक्रीच्या व्यवहारातून जो नफा मिळतो तो नफा ते भागधारकांमध्ये वाटत असतात आणि त्या रूपाने शेतकऱ्यांना सुद्धा नफ्याचा काही भाग हा प्राप्त होत असतो. कारण शेतकरीसुद्धा त्या सहकारी संस्थेचे सभासद असतात आणि सभासद असल्यामुळे त्यांना नफ्यातील काही भाग हा मिळत असतो. तर अशा रीतीने या संस्थात्मक सुधारणा झालेल्या आहेत. आता इतर सुधारणांचा विचार आपण करूया. तर इतर सुधारणांमध्ये पहिली सुधारणा म्हणजे सरकार आणि विपणन. तर सरकारने कृषी उत्पादित मालाची प्रतवारी आणि प्रमाणीकरणासाठी बरंच कार्य केलं आहे आणि त्यासाठी कृषी विपणन विभागाकडून प्रमाणीकरण झालेल्या वस्तूंना एगमार्क दिला जातो. एगमार्कचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. तुम्ही एगमार्क हा शब्द नेहमी ऐकता, पण तुम्हाला त्याचा फुल फॉर्म माहिती नसेल तर त्याचा फुल फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल प्रॉड्यूस ग्रेडिंग अँड मार्केटिंग. तर अशा रीतीने कृषी विपणन विभागाकडून प्रमाणीकरण झालेल्या वस्तूंना एगमार्क दिला जातो आणि ज्या वस्तूंना हा एगमार्क दिला जातो ती वस्तू चांगल्या दर्जाची मानली जाते, तिला जास्त किंमत मिळते. तर दर्जा परीक्षणासाठी नागपूर येथे केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा हिची स्थापना करण्यात आलेली आहे. तर यांच्याकडून शेतमालाचा दर्जा हा तपासला जात असतो आणि त्याप्रमाणे किंमतही दिली जात असते. तर दर्जा आणि शुद्धता तपासणीबरोबरच चहा, कॉफी, रबर, तंबाखू, गरम मसाले, नारळ, तेलबिया आणि वनस्पती तेल इत्यादी कृषी उत्पादनासाठी विशिष्ट बोर्डाची स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे निर्यातीत वाढ करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यात प्राधिकरण हे स्थापन करण्यात आलेलं आहे. तर सरकारकडून सुद्धा अशा रीतीने अनेक संस्थांची स्थापना करून कृषी उत्पादन वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहे. दुसरा मुद्दा आहे साठवणूकगृहांच्या सुविधा. तर ग्रामीण भागामध्ये शेतमालाची साठवणूक करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत उपलब्ध नसल्यामुळे भारत सरकारमार्फत शेतमालाची साठवणूक करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळ आणि भारतीय खाद्य महामंडळ, राज्यांमार्फत राज्य वखार महामंडळ आणि सहकारी साठवणूकगृहांची उभारणी केली जाते आणि शेतकऱ्यांकडून नाममात्र फी घेऊन त्यांचा नाशवंत प्रकारचा माल किंवा जो माल त्यांना साठवण्याची इच्छा वाटते आहे, गरज वाटते आहे, तो माल साठवला जात असतो. तिसरा मुद्दा आहे पतपुरवठा. तर आपण पाहिलं की शेतकऱ्याकडे कर्ज लवकर उपलब्ध न झाल्यामुळे त्याला मालाची विक्री ताबडतोब करावी लागते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सरकारकडून सुद्धा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्याची उत्पादन आणि विक्री या काळात जर त्याला कर्ज पुरवठा झाला तर त्याची प्रतीक्षा क्षमता वाढते, मालास योग्य किंमत मिळेपर्यंत तो वाट पाहू शकतो आणि त्यामुळे त्याचा फायदा होतो. त्यासाठी सहकारी संस्था व व्यापारी बँका या महत्त्वपूर्ण भूमिका पार पडत असतात. या सहकारी संस्थांमार्फत आणि व्यापारी बँकांकडून शेतकऱ्याला कमी व्याजदराने कर्जपुरवठा हा होत असतो आणि त्यामुळे
शेतकऱ्याची प्रतीक्षा क्षमता वाढते आणि किंमत आल्यावरती आपण माल विकू, असं करून तो जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त करू शकतो. म्हणजेच उत्पादन आणि विक्री यामध्ये जे शेतकऱ्याला आर्थिक गरज निर्माण होते ती भागवण्याचं कार्य सहकारी संस्था आणि व्यापारी बँका यांच्यामार्फत केलं जात असतं. चौथा मुद्दा आहे प्रमाणित वजन आणि मापाचा वापर. तर शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये वजन मापामध्ये फसवणूक करून शेतकऱ्याचं आर्थिक शोषण केलं जातं. हे टाळण्यासाठी 1958मध्ये प्रमाणित वजन मापन कायदा हा भारतामध्ये लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार सरकारने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसारच बाजारात वजन आणि मापन केले जाते. 1963मध्ये भारतात ब्रिटनमधील मेट्रिक पद्धत अंगीकारण्यात आली. आज कृषी उत्पादित मालाचे मापन हे किलोग्रॅम, क्विंटल आणि टन याबरोबर द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर या मापनाचा वापर केला जातो. तर अशा रीतीने शेतकऱ्याचा माल खरेदी करण्यासाठी जी वजनं वापरली जातात त्यांची तपासणी ही केली जात असते आणि शेतकऱ्याची फसवणूक त्यातून टाळली जात असते. पाचवा मुद्दा आहे बाजार माहितीची व्यवस्था. सरकारमार्फत काही निवडक मोठ्या बाजारांमार्फत म्हणजे सरकारकडून तसेच निवडक मोठ्या बाजारांमार्फत विविध प्रसार माध्यमांद्वारे शेतमालाच्या भावाबद्दल, शेतमालाच्या आवकबद्दल माहितीचं प्रसारण केलं जात असतं. त्यामध्ये दूरदर्शन आहे, टी व्ही आहे, तसंच वृत्तपत्र, मासिक यांच्यामार्फत शेतकऱ्याला बाजारभावाची माहिती पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. कारण शेतकऱ्याला बाजारभाव माहीत नसल्यामुळे तो शेतमालाची विक्री केव्हा करावी, काय करावी याचे निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांपर्यंत विविध प्रसारमाध्यमांद्वारे बाजारभाव हे प्रसारित केले जात असतात. सहावा मुद्दा आहे चांगली वाहतूक व्यवस्था. तर उत्पादित शेतमाल शेतातून घरापर्यंत आणणे आणि तो माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं यासाठी प्रभावी वाहतूक यंत्रणा आवश्यक आहे. तर त्यासाठी रस्ते वाहतुकीचा जलद गतीने विकास हा केला जात आहे. भारतात दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मूलन करणाऱ्या विविध योजनांमार्फत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळंही विणलं जात आहे आणि यात नाबार्डचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. नाबार्ड करून ग्रामीण भागामध्ये रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य हे पुरवलं जातं. सातवी सुधारणा म्हणजे किंमत स्थिरीकरण. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य निर्माण करण्यासाठी, उत्पादन वाढीला प्रेरणा मिळण्यासाठी आणि उपभोक्त्यांना योग्य किमतीत कृषी माल उपलब्ध होण्यासाठी किमतीत स्थैर्य निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ह्या किमतीत स्थैर्य निर्माण करण्यासाठी सरकारमार्फत शेतमालाच्या किमतीमध्ये स्थिरीकरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न हे केले जात असतात. त्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे. आणि शेवटची सुधारणा म्हणजे विपणन, सर्वेक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण. तर ह्या विविध सुधारणा तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत. या सुधारणा केल्यानंतर सरकारमार्फत बाजाराची पाहणी केली जाते, संशोधन केलं जातं आणि प्रशिक्षणाची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली जाते. तर त्यासाठी विपणन आणि निरीक्षण निर्देशालय या कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. विपणन आणि निरीक्षण निर्देशालय. तर या कार्यालयामार्फत बाजाराची पाहणी केली जात असते, बाजारातील व्यवहार तपासले जात असतात, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही ना याचा विचार केला जात असतो. त्याचप्रमाणे संशोधनाचं काम केलं जातं आणि वेळोवेळी सर्वेक्षण अहवाल प्रकाशित केले जातात. या विभागामार्फत कृषी उत्पादित वस्तूंच्या बाजाराचे विविध प्रकारे अध्ययन होत असतं आणि विपणनाशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी नागपूर, सांगली, हैदराबाद या ठिकाणी सरकारकडून प्रशिक्षणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. तर वरील ज्या उपाययोजना सांगितल्या किंवा सुधारणा सांगितल्या यामुळे आज
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यांमध्ये आणि कृषी विपणनामध्ये खूप काही सुधारणा झालेल्या आहेत. कारण शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील बरेच असे दोष यामुळे टाळले गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला मदत झालेली आहे.